नवे आकाश आणि नवी पृथ्वी परमेश्वराचं अखिल मानवजातीसाठी असलेलं एक स्वप्न. ख्रिस्टधर्माच्या प्रिय बंधू भगिनींनो, पुण्याच्या पेपल सेमिनरीमध्ये शिकत असताना फादर रुई डी मिनेजेस नावाचे प्रोफेसर आम्हाला शिकवत होते आणि त्यांनी ह्या यहुदी माणसाची ही कथा आम्हाला सांगितली की त्या यहुदी माणसाला असं स्वप्न पडलं की आपला जो राजा आहे त्या राजाच्या राजासनाखाली मोठा घबाड दडलेला आहे. तो धावत पळत त्या राजाला जाऊन सांगतो की महाराज, तुमचं जे राजासन आहे ते थोडंसं बाजूला करा, तिकडे खोदून बघा, फार मोठा खजिना तिकडे दडलेला आहे. अशा प्रकारचं स्वप्न मला पडलेलं आहे. आणि तो राजा सांगत आहे, अशा प्रकारच्या स्वप्नावर माझा विश्वास नाही. मला सुद्धा असं एक स्वप्न पडलं होतं की आपल्या राज्यामध्ये एक यहुदी माणूस आहे, त्याच्या घरामध्ये एक खाट आहे, त्या खाटेवरती कंदील आहे आणि त्या खाटेच्या खाली मोठा खजिना दडलेला आहे. हा माणूस आपल्या घरी जातो, त्याला माहित असतं की आपल्या घरामध्ये कंदील आहे, आपल्या घरामध्ये खाट आहे. जाऊन त्या खाटेखाली खोदायला सुरुवात करतो आणि खूप मोठा खजिना त्याच्या हातामध्ये लागतो. तो खजिना बघितल्यानंतर परत तो धावत पळत राजाकडे येतो आणि त्या राजाला सांगतो, महाराज, तुम्हाला पडलेलं स्वप्न माझ्या बाबतीत खरं झालेलं आहे. आता मला पडलेलं जे स्वप्न आहे ते तुमच्या बाबतीत खरं होण्याची शक्यता आहे. जरा 4 माणसं लावा आणि तुमचा तो राजासन बाजूला करून त्या ठिकाणी खोदून बघा. थोडस राजाच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला, कदाचित हे खरं असेल. त्याने 4 माणसं लावली आणि खरोखरच 7 पिढ्या पुरतील अशा प्रकारचा मोठा खजिना त्या ठिकाणी त्याला सापडला. कालांतराने हा माणूस त्या राजवाड्यामध्येच मोठ्या पदावरती कामाला लागला, असं फादर रुई डी मिनेजेस यांनी सांगितलं. हे सगळं सांगून झाल्यानंतर फादर रुई डी मिनेजेस काय म्हणतात बघा, माणसाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने एक खजिना ठेवलेला असतो. म्हणून माणूस मात्र कधीच हा खजिना बघण्यासाठी आपलं अंतःकरण उघडत नसतो. त्याच्यावरती जेवढं झाकण घालता येईल तेवढं घालण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न अपूर्ण राहत असतं. ख्रिस्ताठाई म्हणजे आपल्या बंधू भगिनीनो, एकीकडे आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करत आहोत आणि दुसरीकडे आपल्या सणाची पूर्वतयारी म्हणून ही वेस्पूरची मिसा साजरी करत आहोत. एकीकडे ख्रिस्त सभा आपल्यापुढे 3 प्रकारची सुंदर अशी वाचनं ठेवत आहे, दुसरीकडे एक आदर्श उभा करत आहे, संत थॉमस. ह्या 3 वाचनाकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट धागा दडलेला आहे की पहिल्या वाचनाची पार्श्वभूमी अशी आहे की सर्व यहुदी लोक बाबिलोनच्या गुलामगिरीमध्ये, हद्दपारीमध्ये आहेत आणि ह्या ठिकाणी आता संदेष्टा यशया त्यांना सांगत आहे, सांत्वन करा, माझ्या लोकांचं सांत्वन करा. त्यांना कदाचित वाटत असेल की आता आयुष्यभर आपण इकडेच मरणार, परंतु त्यांचा सांत्वन करणारा संदेश मी घेऊन आलेलो आहे. तुम्ही इकडेच पडणार नाही, तुम्हाला परतायचं आहे आपल्या मायभूमीमध्ये, जेरुसलेम सारख्या पवित्र नगरीमध्ये. अशा प्रकारचं एक स्वप्न आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्या समोर उभं केलेलं आहे. दुसरं वाचन देखील संत पीटर, त्या परिस्थिती कशी, निरो राजाचं साम्राज्य सगळीकडे जणू काही वणवा पेटलेला, कितीतरी लोकांची हत्या करण्यात आलेली. संत पीटर स्वतः त्या रोम शहरातून पळून जाण्याच्या विचारामध्ये होता. कोवादिस नावाचा चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये त्याचं थोडंसं वर्णन आलेलं आहे की तो निघून जात असताना वाटेवरती त्याला प्रभू भेटला. प्रभूने त्याला विचारलं, कोवादिस म्हणजे कुठे चाललास? आणि त्याने प्रभूला विचारलं, कोवादिस म्हणजे तुम्ही कुठे चाललात? आणि प्रभूने सांगितलं, तुझ्यासाठी जो क्रूस तयार केलेला आहे त्याच्यावर तू मरायला तयार नाहीस, म्हणून मी तिकडे चाललो. त्याने ओशाळलेला पेत्र रोम शहरात परततो. प्रभूची सुवार्ता घोषवित असतानाच नेरो राजाच्या कारकिर्दीमध्ये क्रुसावरती उलटा टांगून मरण पावतो. परंतु त्याने घोषणा त्यावेळेला कोणती केलेली आहे, नवे आकाश आणि नवी पृथ्वी, हे जे सर्व तुम्ही पाहत आहात ते सर्व लयास जाणार आहे, त्याचं रूपांतर होणार आहे. नवे आकाश आणि नवी पृथ्वी किंवा नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी काय नक्की संदेश दिलेला आहे? नवी आध्यात्मिकता आणि नव्या प्रकारचं पृथ्वी तलावरचं जीवन.
पृथ्वी तलावरचं जीवन देखील एका नव्या पद्धतीने, नव्या मूल्याच्या प्रकाशामध्ये, परमेश्वराच्या शिकवणुकीच्या प्रकाशामध्ये जगता येऊ शकतं. तशा प्रकारचं नवी पृथ्वी आणि नवं अध्यात्म नुसतं कर्मकांडामध्ये घडून गेलेलं अध्यात्म नाही, जिकडे परमेश्वराला साक्षात तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारच्या त्या प्रभूच्या आगमनाची पूर्वतयारी करणारं अध्यात्म. त्या पार्श्वभूमीवरती आज आपल्याला एक शुभवर्तमान सादर करण्यात आलेलं आहे. अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी, संत योहान. नक्की कशासाठी ही वाणी आहे? कारण नंतर देवाचा जिवंत शब्द ह्या पृथ्वी तलावरती अवतरणार आहे. वाणीपेक्षा शब्द महत्वाचा, दिव्यापेक्षा प्रकाश महत्वाचा, वराच्या मित्रापेक्षा वर महत्वाचा. अशा प्रकारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला तुम्ही महत्व देत आहात तपासून पाहायचं. ते कुठेतरी चुकलेलं असेल तर त्याच्यासाठी मंत्र सुद्धा देण्यात आलेला आहे. प्रभूच्या वाटा नीट करा, त्याचे मार्ग सिद्ध करा. पश्चाताप करायचा आहे. तो पश्चातापाचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याच्या नवजीवनाच्या बाप्तिस्म्याची पूर्वतयारी असणार आहे. अशा प्रकारे एक वेगळं स्वप्न संत योहान लोकांसमोर सादर करतो. आज आपण संत थॉमस ह्याच्या जीवनावर देखील चिंतन करत आहोत. एका संशयाच्या वृत्तीकडून श्रद्धेच्या दिशेने केलेला प्रवास. कदाचित आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की संशय व्यक्त करणारा हा पहिलाच माणूस असावा हे काय, परंतु बायबलच्या पानापानामध्ये असे बरेच संशयात्मे आपल्याला दिसून येतात. सारा, जेव्हा त्या 3 लोकांनी सांगितलं की पुढच्या वसंत ऋतूमध्ये मी येणार आहे, त्यावेळेला सारा पोटामध्ये बाळ धरणार आहे आणि ती हसली. त्या हसण्यामध्ये एक शंका होती, एक संशय होता, एक अविश्वास होता. हा अविश्वास कुठून आलेला आहे? जागतिक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय असली की असे विचार येत असतात. हे कसं शक्य आहे? मी पूर्ण म्हातारी झालेली आहे. जागतिक दृष्टिकोनातून केलेला विचार संशयाच्या दिशेने माणसाला घेऊन जाऊ शकतो. परंतु अब्राहमाने विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व म्हणून गणला गेला. की संशयाच्या वेलीवरती अशांतीची फुलं उमलत असतात आणि श्रद्धेच्या वेलीवरती शांतीची, आनंदाची आणि प्रेमाची अशी फुलं उमलत असतात. म्हणून माणसाने संशयाकडून श्रद्धेच्या दिशेने एक वाटचाल करणं गरजेचं आहे. इसाहाक, अब्राहम आपल्या एकुलत्या मुलाला घेऊन मोरिया देशात जात आहे. त्याच्या मनामध्ये देखील शंकेची पाल चुकचुकली. इथे विस्तव आहे, सुरा आहे, लाकडं आहेत, सगळं काय आहे, बाबा कोकरू कुठे आहे? बाल सुलभ अशा प्रकारची शंका तुमच्या माझ्यासारख्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकते. तशा प्रकारची ती बाल सुलभ शंका, पण त्याला देखील उत्तर देण्यात आलेलं आहे श्रद्धेचं. परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर पुरविल. अब्राहमाने अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची आशा नसताना आशा आणि श्रद्धा ठेवली. म्हणून त्याच्या जीवनामध्ये नंतर कितीतरी सुंदर अशा गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. माणसाने देखील हा प्रवास कधीच थांबवायचा नसतो. योसेफाचे भाऊ योसेफाचं स्वप्न ऐकतात. ते स्वप्न साक्षात परमेश्वराने त्याला प्रकट केलेलं, त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्याची ताकद त्याला दिलेली होती. तरी देखील भावांचा विश्वास बसू शकला नाही. फॅमिलियारिटी ब्रीड्स कंटेम्प्ट असं म्हटलं जातं. अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे समजा एखादा मनुष्य आपल्याला फार परिचित असेल आणि मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला लागलं तर आपण सांगतो हे कसं शक्य आहे, आम्हाला माहित आहे तो कोण आहे. तो संदेष्टा स्वदेशामध्ये मान्य होत नाही. त्याचं कारण हेच आहे की त्याला एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो. परंतु लोकांना त्याचं जीवन जवळून माहीत असतं, म्हणून ते विश्वास ठेवू शकत नाही. योसेफाच्या बंधूंच्या बाबतीत देखील नेमकं तेच झालेलं आहे. मोशे, परमेश्वराने सांगितलं चल मी तुला फारोकडे पाठवतो, चल मी तुला इस्रायली लोकांकडे पाठवतो. त्यांच्या मनाची तयारी कर की इथेच आपल्याला अडकून पडायचं नाही, आपल्याला जायचं आहे आपल्या पवित्र भूमीमध्ये.
आणि मोशेने देखील शंका काढली, मला चांगलं बोलता येत नाही, मी फारो समोर उभा कसा राहू, तुझं नाव विचारलं तर लोकांना काय सांगायचं. परंतु ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे अंतःकरणामध्ये काळं काही नव्हतं, काळं बेरं काहीच नव्हतं. ही खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे व्यक्त केलेली शंका होती. तो आपल्या लोकांना ओळखून होता. परप्रांतातील फारो राजाची सर्व काही त्याला माहीत होतं, कारण तो तिथेच लहानाचा मोठा झालेला होता. परंतु अशा पार्श्वभूमीवरती परमेश्वर त्याला काही चिन्हे देतो आणि त्या चिन्हांच्या बळावरती मोशे पुढचा प्रवास सुंदररित्या करू शकतो. इस्रायली लोक रानामधून प्रवास करत आहेत आणि परमेश्वर त्यांना लावे पक्षी देतो, मांडणा देतो, खडकातून पाणी देतो. पण त्यांनी कोणती शंका काढलेली होती, परमेश्वर काय अरण्यामध्ये टेबल किंवा मेज मांडणार आहे का? परंतु देवदूतांची भाकर माणसाने खाल्ली हा इतिहास आहे. जे माणसाला व्यवस्थितपणे समजू सुद्धा शकत नाही ते परमेश्वर मात्र व्यवस्थितपणे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात समर्थ आहे. असा श्रद्धेचा अंतर्यामी बळकट असा भरोसा असला पाहिजे. त्यासाठी त्या सगळ्या लोकांना श्रद्धेचं दान परमेश्वर पुढे देत राहतो. त्यानंतर नव्या कराराकडे आपण येतो. त्या ठिकाणी तर काही महत्वाची व्यक्तिमत्व आहेत. जखर्या, योहान बाप्तिस्ताचा वडील, म्हातारपणी त्याला सांगण्यात आलेलं आहे तुला आता मुलगा होणार आहे, त्याचं नाव तुला योहान ठेवायचं आहे. आणि तो सांगतो हे मी कशावरून समजू, मी आणि माझी पत्नी एवढे वयातीत झालेलो आहोत. 9 महिने मुक राहण्याची शिक्षा त्याला करण्यात आली. कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की तो काही 4-5 वर्षाचा 10-15 वर्षाचा माणूस मुलगा नव्हता, याचक होता, चांगल्या प्रकारे श्रद्धेमध्ये मुळावलेला होता. तरी देखील त्याने शंका व्यक्त केली. श्रद्धेमध्ये मुळावलेल्या व्यक्तीची जी शंका असते ती अक्षरशः स्वतःला इतरांना हादरा देणारी असते. म्हणून तशा प्रकारचा प्रसंग जखर्याच्या जीवनामध्ये येऊन गेलेला आहे. पवित्र मरिया तिने देखील अशा प्रकारची शंका व्यक्त केली, हे कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही. पण त्या शंकेमध्ये फरक आहे. 15-16 वर्षाची बालसुलभ असलेली ती मुलगी जेव्हा अशा प्रकारची शंका व्यक्त करत असते तेव्हा तो अविश्वास नसतो, ते कुतूहल असतं, ती एक जिज्ञासा असते, पॉझिटिव्ह अशा प्रकारचा तो डाऊट असतो. म्हणून असा डाऊट असलेल्या शंकेचं निरसन साक्षात परमेश्वर करत असतो. हे आपल्याला त्यानंतर दिसून आलेलं आहे. संत पीटर वादळ वाऱ्याला बघून घाबरतो आणि येशूने काय सांगितलं बघा, अरे अल्पविश्वासू तू संशय का धरलास, प्रत्यक्ष तुझा स्वामी तिकडे आहे तरी देखील तू संशय धरलेला आहेस. परमेश्वर सोबत आहे तरी देखील आजूबाजूची बारीक सारीक गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करत असतात. ह्याला श्रद्धा म्हणता येईल का? हा फार मोठा चिंतेचा प्रश्न आहे. त्यानंतर याईरची कन्या आजारी असताना तिचे वडील येशूकडे येतो आणि काही सांगणार इतक्यामध्ये घरची माणसं येऊन सांगतात, आता गुरुजींना त्रास देऊ नका, मुलगी मरण पावली आहे. तरी देखील येशू काय सांगतो बघा, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. जेव्हा आपल्याला वाटत असतं की हा एकदम डेड एंड आहे, सगळं काही संपलेलं आहे, अशा वेळेला तो यू टर्न असतो. एक नवीन वळण माणसाच्या जीवनाला मिळू शकतं. परंतु त्या वळणावरती स्टेशन लागत असतं श्रद्धेचं. ते स्टेशन जर आपल्या जीवनाला लागलं नाही तर तोच आपल्या जीवनाचा डेड एंड असण्याची शक्यता असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की माझ्याही मनात संशय येतो, माझ्याही मनामध्ये शंका निर्माण होतात. सगळ्या प्रकारचे संशय सारखे आहेत का? सगळ्या प्रकारच्या शंका सारख्या आहेत का? नाही. बायबल अभ्यासकाने 7 प्रकारच्या शंका, 7 प्रकारचे संशय आपल्या समोर सादर केलेले आहेत. अगदी थोडक्यामध्ये 2-3 मिनिटात त्याचं विश्लेषण मी तुमच्या समोर मांडतो. मेथॉडिकल डाऊट नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे अगदी पद्धतशीररित्या प्रश्न विचारत राहायचं आणि त्याची उत्तरं शोधत राहायचं, ह्याला संशोधन म्हणतात. त्याच्यामध्ये शंका नुसती शंका नसते, संशोधनाच्या दिशेने उचललेलं ते पाऊल असतं. तशा प्रकारची शंका किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण करता आली पाहिजे.
की हा अमुक एक संत आहे, त्याच्या अंगावरचे कपडे असे का आहेत, त्याच्या हातामध्ये असं काय कशासाठी आहे, ही जिज्ञासा त्यांच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. संशोधक वृत्ती त्याच्यातून जन्माला येत असते. त्यानंतर हार्मफुल डाऊट म्हणजे घातक अशा प्रकारची शंका. तोबीतने कुठून तरी एक बकरीचं पिल्लू आणलेलं. एडना त्याची मिसेस ती छोटस पिल्लू घेऊन येते आणि तोबीत तिला विचारत आहे, तू कुठून ते चोरून तरी आणलं नाहीस ना. म्हणजे अशा प्रकारची ज्या वेळेला शंका व्यक्त केली जात असते तेव्हा थोडासा दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण कोणती शंका व्यक्त करतो आणि त्या शंकेचा परिणाम काय होऊ शकतो त्याचा माणसाने थोडासा विचार करायचा असतो. नुसती शंका व्यक्त जरी केली तरी चटकन ती वस्तुस्थितीची रूप धारण करू शकते. म्हणून माणसाने शंका व्यक्त करण्यापूर्वी खूप विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी आत्मकेंद्रित अशा प्रकारची शंका असते. जोब किंवा योब आणि त्याचे मित्र, योबाला ठाऊक होतं त्याच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे, तरी देखील त्याचे 3 मित्र त्याला सांगतात, तू काहीतरी पाप केलास, हा तुझ्या सगळ्या पापाचा परिणाम आहे. आणि ते सिद्ध करण्यासाठी वारंवार ते त्याच्याशी हुज्जत घालत राहतात. 4था मित्र बोलावतात. शेवटी परमेश्वरच त्यांना सांगतो, तुमचं चुकलेलं आहे. ह्याला म्हणतात सेल्फ सेंटर्ड डाऊट. मी जे म्हणत आहे ते खरं झालंच पाहिजे, इतर जे सर्व सांगत आहे ते सर्व खोटं आहे. अशा प्रकारे माणूस जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि आयुष्यभर झगडत राहतो. त्यानंतर कुतूहल असलेला, आत्ताच आपण पवित्र मरीविषयी ऐकलेलं आहे की कुतूहलापोटी असलेलं जी शंका असते ती शंका फलद्रूप करणारी असते. जखऱ्याच्या विषयी आपण ऐकलेलं आहे की परसिस्टंट डाऊट म्हटल्यानंतर नुसतं 1-2 दिवसासाठी नाही, बराच काळ माणूस संशय आणि शंका घेत राहतो आणि अस्वस्थ असं जीवन जगण्याची शक्यता असते. आणखी आहे परमनंट डाऊट. शास्त्री आणि परुषी येशू मरण पावेपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवू शकले नाहीत. मरण पावल्यानंतर सुद्धा त्याने सांगितलं की त्याच्या थडक्यावरती पहारा ठेवा, कारण त्याने सांगितलं होतं मी 3 दिवसांनी उठेन. शेवटपर्यंत मनामध्ये शंकाच बाळगायची अशी मनवृत्ती धारण केली की माणसाची पिच्छा जणू काही ती शंका सोडत नसते. हेच आपल्याला त्याच्यातून दिसून येते. ह्या सगळ्यांची कोराबेस करणारा 7वा प्रकार आहे हेल्पफुल डाऊट, विधायक अशा प्रकारचा संशय. आणि त्यासाठी आदर्श आहे संत थॉमस, की ज्या संत थॉमसने विधायक अशा प्रकारची शंका व्यक्त केली. प्रेषितांनी सांगितलं आम्ही प्रभूला पाहिला, परंतु शब्दांपेक्षा डोळ्यांवरती त्याचा जास्त विश्वास, मला प्रत्यक्ष पाहायचं आहे, मला प्रत्यक्ष स्पर्श करायचा आहे, अशा प्रकारची दुर्दम्य इच्छा जो मनुष्य आतमध्ये बाळगत असतो त्याला परमेश्वर कधीच फजित होऊ देत नाही. साक्षात प्रभू त्याच्या भेटीला येतो आणि शालोम आलेखेम अशा प्रकारच्या शब्दामध्ये सांगतो, तुम्हा शांती असो. कसल्या प्रकारची शांती आहे? सगळ्या प्रकारचा संशय दूर करणारी शांती, विश्वासाची ज्योत प्रज्वलित करणारी ती शांती. आणि म्हणूनच ते शब्द ऐकल्यानंतर तो संत थॉमस कडे वळतो आणि पुढचा सगळा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे की त्याने संशयाच्या पार्श्वभूमीवरती श्रद्धेच्या प्रांगणामध्ये केलेला तो प्रवास आणि मग त्याला आलेलं सुंदर असं फळ, भारताचा प्रेषित बनण्याचं भाग्य. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपण डोकावून पाहूया, कोणत्या प्रकारचा संशय, कोणत्या प्रकारची शंका माझ्या जीवनामध्ये आहे. शंकेच्या प्रांगणातून श्रद्धेच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी मी कोणत्या प्रकारची पावलं उचलत आहे. ती पावलं उचलण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा द्यावी. म्हणून आपला आश्रयदाता संत थॉमस ह्याच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया की परमेश्वराचं जे एक स्वप्न आहे ते स्वप्न आपणा प्रत्येकाच्या ठाई पूर्णत्वात जावं. आणि ते स्वप्न आहे नवे आकाश आणि नवी पृथ्वी.